प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केवळ भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा अनेक राष्ट्रांमध्ये ती साजरी होत असते। यावरून बाबासाहेबांनी केलेले कार्य आणि कर्तृत्वाची आपल्याला जाणीव असते। बाबासाहेब हे आपल्यासाठी नेमकी कोणती प्रेरणा देत आहेत आजच्या कालखंडामध्ये जर पाहिलं तर आपल्याला त्याचा आजच्या ह्या लेक्चरमध्ये विचार करणे, त्यांच्या कार्याची प्रासंगिकता काय आणि आज बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना केवळ बाबासाहेब म्हणजे केवळ एका समाजाचे नाही आहेत याची जाणीव ठेवली पाहिजे। बाबासाहेब हे किंवा इतर कुठलेही महापुरुष हे सर्व जातींचे असतात, ते सर्वांचेच असतात आणि त्यामुळं आमचं असं म्हणणं नाही की बाबासाहेब हे केवळ एकाच जातीचे आहेत आणि त्या कुठल्याही व्यक्तीचं पण तीच भूमिका नाही की बाबासाहेब हे सर्वांचे आहेत। त्यामुळे सर्वांनी त्याचा विचार केला पाहिजे की आपलं यामध्ये योगदान दिलं पाहिजे, प्रत्येकाने त्यामध्ये उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि नसलं तरी काय हरकत नाही, परंतु बाबासाहेबांच्या विचारांनी चालणे ही यामधली एक महत्त्वाची एक बाब आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांचा विचार विशेषतः शैक्षणिक विचारावर बोलावं असं मला या सोसायटीकडून ज्यावेळेस सरांकडून सांगण्यात आलं त्यावेळेस मला वाटलं की हा विचार फार महत्त्वाचा आहे। आजच्या कालखंडामध्ये नवीन एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे आणि त्यामुळे नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस बाबासाहेबांचा विचार काय होता, महात्मा फुले यांचा विचार काय होता आणि आजच्या कालखंडामध्ये ही स्थिती कशी निर्माण झालेली आहे। बाबासाहेबांचा कालखंड तर असा होता की ज्या कालखंडामध्ये एका बाजूला पेशवाई, दुसऱ्या बाजूला ब्रिटिश असे सगळ्यांचं एक कॉम्बिनेशन झालेलं होतं आणि शोषणाची व्यवस्था त्या कालखंडात फार मोठ्या प्रमाणामध्ये राबवली जात होती। या कालखंडामध्ये अशा कालखंडात बाबासाहेब अमेरिका आणि इंग्लंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन आपलं नाव आणि कार्य आणि कर्तृत्व त्यांनी दाखवलं। भारतामध्ये शिक्षण घेत असताना आलेले अपमानाचे अनुभव आणि त्या अनुभवाला ज्यावेळेस ज्ञानामध्ये रूपांतर करून अमेरिकेसारख्या केम्ब्रिज सारख्या विद्यापीठामध्ये जाऊन बाबासाहेब ही भूमिका घेतात की या ठिकाणी असलेला पैशाचा प्रश्न काय आहे, प्रॉब्लेम ऑफ रुपी याबद्दल लिहितात। वेगवेगळ्या संदर्भातले भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर त्याची काय स्थिती होईल, इथले लोक त्या ठिकाणी किती प्रमाणात जातील, तिथले लोक या ठिकाणी किती प्रमाणात येतील या विषयाची स्टॅटिस्टिकल डेटा देऊन माहिती देतात। त्यांचं संशोधन माझ्यासाठी बाबासाहेब एका बाबतीमध्ये फार उत्तुंग दर्जाचं कर्तृत्व आहे, ते म्हणजे संशोधनाच्या संदर्भात बाबासाहेबांचं संशोधन हे फार जबरदस्त पद्धतीचं आहे। आज देखील मी अनेक थिसिस पाहत असतो, एकही थिसिस बाबासाहेबांच्या लेखनाची बरोबरी जवळपास देखील करू शकत नाही, 5% 10% देखील करू शकत नाही ही स्थिती आहे। त्यांनी दिलेली स्टॅटिस्टिकल डेटा, त्यांनी केलेलं आर्ग्युमेंट, त्यांनी केलेली डिस्कोर्सची मांडणी ही मांडणी फार महत्त्वाची ठरते आणि त्यामुळं बाबासाहेबांचं जे काही शैक्षणिक योगदान आहे ही योगदान हे फार महत्त्वाचं ठरतं। बाबासाहेब अपमानापासून सिम्बॉल ऑफ नॉलेज पर्यंतचा जो काही प्रवास आहे, केम्ब्रिज विद्यापीठाने त्यांना जगभरातील सर्वात महत्त्वाचे नॉलेज निर्मिती करणारे महत्त्वाचे व्यक्ती म्हणून त्यांना स्थान दिलं आणि त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज असं म्हणण्यात आलं आणि त्यांचा गौरव करण्यात आला। ही किती महत्त्वाची आणि अभिमानाची ही गोष्ट आहे आणि या भारत देशासाठी फार महत्त्वाची बाब आहे। आपण आपल्या लहान लहान गोष्टीमध्ये अन्याय अत्याचारामध्ये अडकून पडत असतो, परंतु त्यांनी अन्याय सहन केला, पाहिलं आणि त्याला नॉलेज मध्ये रूपांतर केलं आणि त्याच नॉलेजच्या आधारावर त्यांनी आत्मविश्वास दिला आणि त्या माध्यमातून अनेक समाजाला त्यामधून प्रेरणा भेटली। त्यांनी स्वतः अनेकांकडून प्रेरणा घेतली, विशेषतः महात्मा फुले ज्यांची जयंती 11 तारखेला झाली, गौतम बुद्ध, कबीर हे त्यांचे प्रेरणा स्रोत। आपण ज्यावेळेस बाबासाहेबांनी गुरु मानल्यानंतर दलित चळवळीचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि कबीराचं साहित्य वाचली, महात्मा फुले यांचं योगदान लक्षात घेतली, त्यावेळेस लक्षात आलं की खरोखरच ही विचारधारा फार महत्त्वाची आहे। या ठिकाणी जो काही ब्राह्मणी विरुद्ध अब्राह्मणी असा जो काही संघर्ष झाला, तो संघर्ष हा कसा आहे, हा आयडियोलॉजिकल कॉन्फ्लिक्टची संदर्भातली मांडणी ह्या दलित चळवळीतून त्यानंतरच्या कालखंडात सुरुवात झाली आणि त्यामुळं महात्मा फुले यांनी जो काही पाया सामाजिक क्रांतीच्या संदर्भात रोवला होता त्याला पुढे नेण्याचं काम बाबासाहेबांच्या माध्यमातून होतं आणि त्यामुळं
बाबासाहेब हे केवळ एका जातीपुरते मर्यादित नाही, त्यांनी गुरु मानताना अनेक वेगवेगळ्या लोकांना मानलं. काम करत असताना पण अनेक वेगवेगळ्या लोकांसाठी त्यांनी काम केलेलं आहे. घटस्फोट त्याबद्दलची मांडणी बाबासाहेबांची, लोकसंख्या विषयक मांडणी बाबासाहेबांची, पार्टिशन नंतर लोकसंख्येची स्थिती काय असेल, भारताची 1935 नंतर लोकसंख्या भरभराटीने वाढत होती त्या संदर्भातलं बाबासाहेबांचं काम, हिरापूर धरण बाबासाहेबांची मांडणी त्याबद्दलची, आणि त्या भाकरा नांगल बाबासाहेबांच्या मांडणीतूनच पुढे आलेला आहे. पेन्शन बाबासाहेबांच्या मांडणीतून, 8 तास काम करणं हे बाबासाहेबांची देणगी आहे. स्त्रियांसाठी प्रसूती रजा ही बाबासाहेबांनी सुरुवात केलेली आहे. स्त्री प्रश्नासंदर्भात आणि इथल्या जातीच्या अंताच्या संदर्भातली जी काही भूमिका आहे ती बाबासाहेबांची भूमिका आहे. बाबासाहेबांचं कार्य हे व्यापक पद्धतीचं काम आहे, परंतु 1970 पर्यंत तरी कमीत कमी बाबासाहेबांना मर्यादित ठेवण्यात आले. बाबासाहेबांनी कधीही केवळ एका जातीसाठी मी आहे असं कधीच कुठलंही एकही वाक्य नाही. मी त्यांचे जवळपास बरेच सगळं साहित्य वाचण्याचा प्रयत्न केला आहे, मला त्यामध्ये कुठेही दिसलेलं नाही. परंतु बाकीच्या समाजांनी प्रत्येक नेत्यांना त्यांना मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला. आंबेडकरी चळवळीने बाबासाहेबांचं महत्व, फुले शाहू आंबेडकरांचं महत्व वेळोवेळी अधोरेखित करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु या ठिकाणचा जो काही प्रस्थापित विचार आहे त्या विचारांनी आपली ज्ञानाची कवाडे ही खुली केलीच नाही आणि ती करण्याचा प्रयत्नही कधी झालेला नाही. आणि त्याच्यामुळे बाबासाहेब समजून घेणं हे पुढच्या कालखंडासाठी फार महत्वाचं आहे. त्याला फार उशीर झालेला आहे. तसा पाहिला दलित चळवळीने हे काम केलं जनजागृती करण्याचा, की मी फुले शाहू आंबेडकरी विचारधारा काय आहे. 1990च्या दरम्यान ज्यावेळेस 100वी बाबासाहेबांची जयंती होती त्यापासून मी आतापर्यंतची जवळपास सगळ्या जयंती माझ्या संपूर्ण लक्षात आहे. हा परिवर्तन कशा पद्धतीने होत आहे. अगोदर वस्त्यांमध्ये, इतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जयंती साजरी केली जायची, सोसायट्यांमध्ये केली जात नव्हती. आज सोसायट्यांमध्ये साजरी इतक्या चांगल्या पद्धतीने होत आहे हे पाहिल्यानंतर फार महत्वाचं वाटतं. रात्री 12 वाजता ज्यावेळेस फटाके वाजताना पाहिलो, संपूर्णरित्या सांगवी परिसर, बाकीचा वेगवेगळ्या ठिकाणचा परिसर हा घरावरून दिसत होता. त्यावेळेस लक्षात आलं की हे शहर हे फार महत्वाचे आहे आणि आंबेडकरी विचार, फुले शाहू आंबेडकरी विचार, मार्क्सवादी विचार या ठिकाणी फार महत्वाचे. बाबासाहेबांना समजून घेत असताना अडचण अशी होत होती की मार्क्सवादी बाबासाहेबांना त्यांच्या दृष्टिकोनातून समजून घेत होते, त्यांना आर्थिक दृष्टिकोनातून विश्लेषण करत होते आणि मार्क्स हे बाबासाहेबांपेक्षा मोठे आहेत असं सांगण्याचा त्यांनी काही काळ प्रयत्न केला. नक्षलवाद्यांनी बाबासाहेबांना मर्यादित केलं. बाबासाहेब हे केवळ संविधान मानणारे आहेत आणि संविधान हे क्रांतीमध्ये अडथळा येत आहे असं त्यांना वाटलं. त्यापासून ते थोडे दूर राहिले. पण आता त्यांना लक्षात आलं इथं सांस्कृतिक क्रांती बाबासाहेबांच्या विचारानुसारच झाली पाहिजे. फुले शाहू आंबेडकरी विचार हा इथला एक महत्वाचा सांस्कृतिक विचार आहे. मग त्यांनी त्यापासून थोडाफार विचारामध्ये परिवर्तन होत असल्याचं दिसून येतं. बाबासाहेबांचं कॉन्ट्रीब्युशन हे आहे की बाबासाहेबांनी हिंसेचा कधीही आधार घेतला नाही, अहिंसेला नेहमी समर्थन केले, संसदीय विचाराचं समर्थन केले. त्यामुळे बाबासाहेबांनी या समाजामध्ये जी काही अफरातफर माजली असती त्यापासून इथल्या समाजाला दूर ठेवण्याचं काम केलं. हे बाबासाहेबांचं एक मोठे योगदान आहे असं मला वाटतं. बाबासाहेब ज्यावेळेस इथं शिक्षण घेत होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्या अनुभवाला अनुसरून असलेली मांडणी केलेली आहे आणि त्यांनी हे सांगत असताना बुद्धाचा विचार हा इथं फार महत्वाचा विचार आहे ही भूमिका घेतली. त्यांच्या शिक्षणामध्ये आणि त्यांच्या संपूर्ण तत्वज्ञानाचा भाग म्हणजे प्रज्ञाशील करुणा आणि त्यासाठी त्यांनी नवयान हे तत्वज्ञान दिले आणि हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. परंतु हे सांगण्याचं तात्पर्य हे की ज्यावेळेस आपण विवेकवाद, रॅशनॅलिटी ह्या संकल्पनेला आज सगळ्या विद्यापीठ आणि सगळ्या ठिकाणी फार महत्वाचं मानलं जाते, परंतु रॅशनॅलिटी म्हणजे तर्कशास्त्र, विवेकवाद ही बुद्धाच्या आधारावरच असली पाहिजे. इथली आधुनिकता ही बुद्धाच्या विचाराशी संबंधित असली पाहिजे. नाहीतर आज जे काही सायन्सच्या माध्यमातून ज्या पद्धतीने क्रांती झालेली आहे, शस्त्रास्त्र निर्मिती झालेली आहे, मग त्याला जर बुद्धाच्या विचाराची जोड नाही दिली तर हे याचा भरमसाठ कशाही पद्धतीने वापर केला जाईल. आणि तेच आपण अमेरिकेच्या माध्यमातून अन्याय होत असताना पाहतो. वेगवेगळे शस्त्रास्त्र, बुद्धांनी कधीही युद्धाचं समर्थन केलं नाही, परंतु इथली राज्य व्यवस्था असा विचार करते की आणि बुद्ध हसला. 1998 साली पोखरणमध्ये ज्यावेळेस बॉम्बस्फोट झाला त्याची त्या छुप्या त्या कारवाईचं
सांकेतिक नाव होतं आणि बुद्ध हसला. आणि त्यामुळं बुद्ध हे बॉम्बस्फोटाने कधीही हसत नसतं. बुद्ध हे शांतीचा दूत आहे आणि त्यामुळं तो विचार हा बाबासाहेबांना महत्वाचा वाटला. आज आपण शांतीच्या दृष्टिकोनातूनच क्रांती करू शकतो, हा बाबासाहेबांचा विचार आहे. सामाजिक परिवर्तन हे आर्थिक परिवर्तनाच्या अगोदर येणं फार जरुरी आहे. आर्थिक परिवर्तन झालं म्हणजे सामाजिक परिवर्तन येईलच याची काहीच गॅरंटी नाही आहे. आर्थिक प्रगतीने फक्त माणसं सुखाशील वस्तू घेऊ शकतात, ते जास्तीत जास्त एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ शकतील, परंतु जर सामाजिक प्रगती झाली नाही तर त्या प्रगतीला काहीच अर्थ नाही. ही भूमिका बाबासाहेबांची. त्यामुळे बाबासाहेब इथल्या आधुनिकतेला प्रश्न विचारतात आणि ते मांडणी करत असताना आधुनिकतेची इथली आधुनिकता ही मनुस्मृतीची चिकित्सा करून नवीन पद्धतीची स्वातंत्र्य, समता, बंधुतेवर आधारित असलेली आधुनिकता ही बाबासाहेबांसाठी महत्वाची मानतात. आणि त्यामुळे बाबासाहेबांचा जो काही रेलेव्हन्स आहे तो आजच्या कालखंडामध्ये यासाठी आहे की बाबासाहेब ज्यावेळेस ही परिस्थिती पाहतात की इथली रुपयाचा प्रश्न, इथल्या भांडवलशाहीचा प्रश्न, इथल्या जाती व्यवस्थेचा प्रश्न, अनेक प्रश्न जुने आहेत, त्याच्यात नव्याने भर पडत आहे. मग त्याचं विश्लेषण करण्यासाठी एका बाजूला संविधान आणि दुसऱ्या बाजूला हा बाबासाहेब बुद्धाचा नवयान या पद्धतीची इथं एक मांडणी होताना दिसून. आणि त्यामुळं बुद्धाचा विचार मांडत असताना स्त्री प्रश्नाचा विचार हे त्यांनी त्याच्यामध्ये ॲडिशन पद्धतीने नवीन मांडणी करून स्त्रियांसाठी त्यांची एक वेगळी भूमिका मांडतात. त्या कालखंडामध्ये केवळ त्याच कालखंडात नाही, आज देखील आपण अशी स्थिती आहे की इथली जी काही पॅट्रियार्की आहे ही मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. आणि इथल्या पुरुष सत्तेला जर संपवायचं असेल आणि इथली जाती व्यवस्था संपवायची असेल तर इथं जात, वर्ग, लिंगभाव या संदर्भात एकत्रित मांडणी केली तरच इथली समाज व्यवस्था मूलगामी पद्धतीने परिवर्तित होऊ शकेल. फक्त जाती व्यवस्था नष्ट करून स्त्री प्रश्न जर तसाच ठेवला असेल तर इथली समाज व्यवस्था परिवर्तित होणार नाही. ही भूमिका बाबासाहेबांची होती. स्त्रियांनी कशा पद्धतीने राहिलं पाहिजे, स्वच्छ कपडे घातले पाहिजेत, नीटनेटके दागिने घातले पाहिजेत, या पद्धतीची त्यांनी भूमिका घेतली. आणि त्या बाबासाहेबांच्या नंतर ज्यावेळेस दलित चळवळ आली, बाबासाहेबांच्या नंतरची दलित चळवळीचा विचार असा होतो की बाबासाहेबांच्या पूर्वीची दलित चळवळ, बाबासाहेबांच्या कालखंडातली चळवळ आणि बाबासाहेबांच्या नंतरची आणि आताच्या समकालीन समाजामध्ये ज्या पद्धतीचा फुलेशाहू आंबेडकरवादी विचार आहे त्याची स्थिती काय आहे हे पाहिलं पाहिजे. आणि त्या माध्यमातून जर आपण पाहिले तर दिसून येते की दलित पॅंथरचं योगदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा नारा दिला, एक मूलमंत्र दिला. आणि त्यासाठी केवळ सांगून बसले नाही तर बाबासाहेबांनी सिद्धार्थ महाविद्यालयांची स्थापना केली, बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालयांची स्थापना केली. अनेक महाविद्यालयांना प्रेरणा देऊन त्यांनी पुढाकार घेतला आणि स्त्रियांनी, इथल्या दलितांनी, इथल्या समाजातल्या सर्व लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजे. कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो कोणी प्राशन करीत तो एक ना एक दिवस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका बाबासाहेबांची होती. आणि ज्यावेळेस बाबासाहेबांनी ही भूमिका घेतली आणि महाविद्यालय स्थापन केली त्यावेळेस पहिल्या जनरेशन मध्ये ही जी काही पिढी होती त्यांनी इथं त्यांच्या पद्धतीने रिपब्लिकन पार्टी असेल, वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी इथं समाजामध्ये काम केलं आणि त्या माध्यमातून इथे एक प्रेरणा दिली. समाजाला आधुनिक रिअल मॉडर्निटीची दिशा दाखविणे हा या चळवळीचा उद्देश आहे. हे लोक यासाठी कशासाठी जमलेले, त्यांना काही कामधंदा नाही का, तर हे यासाठी इथं जमत असतात की यांना इथल्या समाजामध्ये मूलगामी परिवर्तन करायचं आहे. इथं कुणीही कुणावर अन्याय करणार नाही अशी स्थिती असली पाहिजे. इथं कुणीही जाती भेद करणार नाही, वर्गीय भेद करणार नाही, यासाठीचा हा एक अट्टहास आहे. हा सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनाचा हा लढा आहे. आणि त्यामुळं इथं जे काही आपण ज्या पद्धतीच्या चळवळी आपण महाराष्ट्रामध्ये सर्व दूर पसरवित नेलेले आहेत, गाव पातळीवर नेलेले आहेत, त्याचा हेतूच हा आहे की इथलं सामाजिक परिवर्तन हे मूलगामी असलं पाहिजे. आणि त्यासाठी शिक्षण हे महत्वाचं आहे. आणि ते केवळ शिक्षण घेऊन नोकरी करण्यासाठीचं शिक्षण नाही, तर ते शिक्षण पाहिजे तळागाळापर्यंत ज्यांना न्याय भेटला नाही त्यांना न्याय देण्यासाठीचं शिक्षण, हा या शिक्षणाचा हेतू असला पाहिजे. ही बाबासाहेबांची एक मूलगामी भूमिका होती. आणि त्यामुळे बाबासाहेब ज्यावेळेस
त्यांचा विचार प्रसारित करायचे. त्यावेळेस त्यांचा विचार प्रसारित करण्यासाठी मग नंतर वेगवेगळ्या फॉर्म मध्ये इथं विचार प्रसारित करणारे गायक तयार झाले. वामनदादा कर्डक असतील, त्या काळातले जलसाकार असतील, अनेकांनी गायनाच्या माध्यमातून, कुणी गीतांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या नाटकांच्या माध्यमातून ह्या पद्धतीचा विचार ते प्रसारित करण्याचा प्रयत्न करतात. आता भूमिका नावाचं एक नाटक आलेलं आहे, अतिशय चांगलं नाटक आलेलं आहे. सचिन खेडेकर यांनी भूमिका त्यामध्ये केलेली आहे की आजची स्थिती काय आहे, बाबासाहेबांचा विचार काय होता, आणि बाबासाहेबांचा विचार लक्षात घेता दलित पॅंथरचं योगदान हे फार महत्वाचं योगदान आहे. कांशीरामांनी म्हटले की दलित पॅंथरनी नामांतराचा प्रश्न हातात घेऊन फार वेळ वाया घातला असं म्हटले, पण मला तसं वाटत नाही. नामांतराच्या चळवळीचं मूल्यमापन करण्यासाठी कांशीराम कमी पडतात. याचं कारण आहे की या चळवळीच्या माध्यमातून इथली समाज व्यवस्था उघडी झाली. ज्या बाबासाहेबांनी इथल्या भारतीय समाज व्यवस्थेला इथलं संविधान दिली, त्या संविधान त्यांचा प्रसार करणारे हे लोक, त्यांच्यावर झालेला त्या कालखंडातला अन्याय, अत्याचार, माझ्या घरावर ज्यावेळेस 14 एप्रिलला झेंडा फडकायचा त्यावेळेस संपूर्ण गाव चालून आलं आणि घरावर दगडफेक, तुम्ही निळा झेंडा काय लावता, हा 70चा कालखंड. आणि आज अशी स्थिती आहे की आम्ही निळा झेंडा लावतो तुमच्या घरावर म्हणायला येणारे लोक निर्माण झाले. त्या चळवळीचा परिपाक आहे. त्या चळवळीने लोकांना परिवर्तित केलं, त्यांच्या मनावर परिणाम केला की हे बाबासाहेब केवळ आमचेच नाही, सर्वांचे आहे. बाबासाहेबांचा विचार हा सगळ्यांसाठी उपयोगी आहे, हा केवळ एका समाजासाठी नाही आहे. कांशीरामांनी काय केलं की कांशीरामांनी प्रत्येक जातीमध्ये त्याचा नेता उपस्थित झाला पाहिजे म्हटले, आणि इथे एक वेगळ्या पद्धतीची जात संघटना निर्माण झाल्या आणि जातीवादी अस्मितावादी वातावरण निर्माण झालं. बाबासाहेबांनी व्यक्तीच्या अस्तित्वापेक्षा त्याच्या अस्मितेला फार महत्व दिलेलं होतं. आपण जगलो मेलो काही हरकत नाही, परंतु आपणाला जर आत्मसन्मानच नसेल तर ह्या जगण्याला अर्थ काय आहे, ही भूमिका बाबासाहेबांची होती. आणि ती तत्वज्ञान आहे. अस्तित्वाला अस्मितेची जोड ही बाबासाहेबांनी दिली, इथं जातीवादाची जोड दिली नाही. ही इथली भूमिका आहे. महात्मा फुलेंचं पण तेच कर्तव्य होतं. संत कबीरांनी तेच भूमिका घेतली. तुकाराम महाराज काय म्हणतात, शब्द हेच आमच्यासाठी महत्वाचे आहे आणि शब्द हेच शस्त्र आहे, आणि त्याच शस्त्राच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी परिवर्तन करू. आणि बाबासाहेब महात्मा फुले त्याच मार्गाने पुढे जाताना दिसतात. आणि त्यामुळं बाबासाहेबांचा विचार ज्यावेळेस आपण लक्षात घेतो त्यावेळेस दलित पॅंथरने इथली देवधर्माची चिकित्सा केली, अंधश्रद्धेची चिकित्सा केली, आणि ती फार महत्वाची होती. आज जे खरात तिथं बसलेले आहेत त्या नाशिकच्या अलीकड मोठा मंडप टाकून काय काम करत आहेत, ही आधुनिकता, अशा पद्धतीचे लोक पाहिजे होते का? ही आधुनिकतेच्या कुठल्या टप्प्यावरही उपस्थित होतात, यांना कुठल्या विचारधारेचं समर्थन आहे. आणि त्यामुळं आपल्याला जर भारत घडवायचा असेल तर इथं स्वातंत्र्य समता बंधुता ही बुद्धाच्या विचारावर असलेली स्वातंत्र्य समता बंधुता. बाबासाहेब म्हणतात मी फ्रेंच राज्यक्रांतीतून स्वातंत्र्य समता बंधुता न्याय हे दृष्टिकोन घेतलेला नाही, तर तो बुद्धाच्या विचारातून घेतलेला आहे. म्हणून आपण सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध हे पुस्तक साळुंके सरांचं वाचलो, नामदेव ढसाळांच्या कविता वाचलो. आपल्याला बाबासाहेबांचे अनुयायी सध्याचे काय पद्धतीची भूमिका मांडत आहेत, त्यांचा आधार काय आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. बाबासाहेबांचा विचार हा सर्वदूर यासाठी नेणं जरुरी आहे की त्यांनी इथं ज्या पद्धतीची भूमिका घेतली ती भूमिका ही मुक्तिदायी विचाराची आहे. आपल्याला केवळ आर्थिक स्वातंत्र्य देत नाही, तर संपूर्ण समाजामध्ये लोकांना फुलण्याचा एक अवकाश निर्माण देते. ज्या पद्धतीचे आपण घरामध्ये झाडं लावतो आणि त्याला कट करतो, गोल्डमध्ये रूपांतर करतो, त्याला फुलण्याचा अवकाशच देत नाही. त्याला आपल्याला वाटतील तशा पद्धतीने रूपांतर करण्याचा प्रयत्न करतो, पण प्रत्यक्षामध्ये त्या व्यक्तीला वाढण्याची, त्याला फुलण्याची सर्वंकष संधी दिली पाहिजे. अगोदरची जाती व्यवस्था इथं व्यक्तीला सर्वंकष फुलण्याची संधीच देत नव्हती आणि त्यांना मर्यादित करून ठेवली जातो. आणि हा मर्यादित करणारा अवकाश त्यांनी ज्या पद्धतीने खुला केला ते फार मोठं योगदान आहे. आपण आपल्या अडचणींचा पाढा वाचत असतो, परंतु बाबासाहेबांच्या पुढे आलेल्या अडचणी जर पाहिल्या तर आपल्या अडचणी कुठं आहेत? कुठंच नाही आहे. बाबासाहेबांमुळे आज जे काय आहे ते बाबासाहेबांमुळे आहे. म्हणून आपण त्यांना आज धन्यवाद देण्यासाठी त्याची जयंती साजरी करतो. बाबासाहेबांचं कॉन्ट्रिब्युशन हे आहे की त्यांनी
एकंदरीत या ठिकाणी नेस्तनाबूत झालेल्या समाजाला त्यांनी प्राण निर्माण करून दिले, त्यांच्यात आत्मविश्वास त्यांना उभा केलं, त्यांना आत्मविश्वास दिला आणि तुम्ही लढू शकता, समाजात परिवर्तन घडवू शकता ही भूमिका दिली. आणि त्यामुळे त्यांचं संशोधन असेल, त्यांच्या चळवळी असतील, त्यांचे विचार असतील, हे पुढे नेणं फार जरुरी होतं. आणि या पार्श्वभूमीवर दलित प्रांतांनी रॅडिकल भूमिका घेतली आणि ती भूमिका फार महत्वाची होती. त्यांनी अभ्यासाला प्रेरित वातावरण निर्माण केलं, समाज व्यवस्थेला प्रश्न उपस्थित केले, राज्य व्यवस्थेला प्रश्न उपस्थित केले आणि इथला जो तिरंगा आहे हा तिरंगा देखील आमच्या दलित स्त्रीची जर आबरू राखू शकत नसेल तर या तिरंग्याचं काय करायचं असा प्रश्न राजा ढाले उपस्थित करतात. नामदेव ढसाळ म्हणतात हे जर अन्याय अत्याचार होत असतील तर या शहरांना आग लावीत चला, ही काय उपयोगाची शहर आहेत, अशा पद्धतीचे नवीन निर्माण करा. तुम्ही एकच वेळेस अशा पद्धतीची भूमिका घ्या, तुम्ही कुणी कुणाचा इतका खून करा, प्रचंड पद्धतीची हिंसाचार करा, अन्याय अत्याचारी बघा, पण एक असा टप्पा येऊ द्या की त्याच्या नंतर आपण कुणीच कुणावर अन्याय करणार नाही, अत्याचार करणार नाही, अत्याचार मुक्त ही परिस्थिती राहील. जे काही होईल ते एकच पार करून घ्या, परंतु हे रोज रोजचं जे काही मरण आहे हे रोजचं नको, ही भूमिका त्याच्या गोलपेटांमध्ये एका कवितेमध्ये दिली. आणि त्यामुळे दलित साहित्य निर्माण होतं बाबासाहेबांच्या विचारातून. वेगवेगळ्या आत्मकथनातून इथल्या दलित स्त्री पुरुषांनी इथल्या समाज व्यवस्थेचं विच्छेदन केलं आणि सांगितलं की इथली समाज व्यवस्था ही चुकीच्या पद्धतीने चाललेली आहे, परंतु यांना फक्त करमणुकीचं साधन असल्यासारखं आत्मकथन वाचली लोकांनी, परंतु ज्या पद्धतीचं परिवर्तन त्यांच्या मनात व्हायला पाहिजे होतं ते मनात होताना फार स्लो गतीने होताना दिसून येतं. जे जात धर्म सोडून नवीन आधुनिकतेच्या दिशेने जातात त्यांच्याबद्दलचा प्रश्न नाही, परंतु ज्यांना चिकित्साच करायची नाही, ज्ञान निर्मितीच करायची नाही, नव ज्ञान निर्मिती ही समाज परिवर्तनाची करायची नाही, त्यांना या पद्धतीचे प्रश्नच भेडसावत नाही. कारण की त्यांचं जीवन हे एक सेक्युअर आहे, त्या सिक्युरिटी मधून ते बाहेर निघायला तयार नाही. जोपर्यंत आपण कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणार नाही तोपर्यंत नवीन निर्मिती दिसणार नाही. आणि ते गेले डॉक्टर गेल आंबेड, त्या अमेरिका सोडून भारतात आल्या, एलिनॉर झेवियर अमेरिका सोडून भारतात आल्या, त्यांनी त्या चळवळीचं संशोधन केलं आणि त्यांनी केम्ब्रिजमध्ये अमेरिकेत तिकडे सर्वत्र सांगितलं की इथे एक असा समाज राहतो, इथं बाबासाहेबांच्या फुलेंच्या विचारांनी प्रेरित झालेला समाज आहे आणि जो इथं मोठ्या प्रमाणात चळवळी करतो. त्यांनीच गेल आंबेडकरला पाठवून दिले. त्यांनी पुन्हा नंतर बाबासाहेबांचा, फुलेंचा, तुकारामांचा, सगळ्यांचा, रविदासांचा शोध घेतला आणि आदर्श समाजाचं स्वप्न ते कसं पाहत होते याबद्दलची मांडणी त्यांच्या त्या साहित्यातून दिसतं. सिक्कीम बेगमपुरा हे पुस्तक. त्यामुळं शर्मिला रेगे त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मकथनांचा विचार करतात, दलित स्त्रियांचं म्हणणं काय आहे हे त्यामधून मांडतात. त्यामुळे ही जी काही साहित्य आहे, चळवळी आहे, हा विचार आहे, हा इथल्या समाज परिवर्तनासाठी पूरक आहे आणि इथलं समाज परिवर्तन हे बाबासाहेबांच्या, फुलेंच्या सांस्कृतिक क्रांतीच्या विचारातूनच होऊ शकतं. ही भूमिका ही फार महत्वाची आहे आणि त्यामुळं बाबासाहेबांचा विचार हा प्रबुद्ध भारताच्या दिशेने आहे. बाबासाहेबांचा विचार हा सांस्कृतिक क्रांतीच्या दिशेने आहे आणि जगाला अनेक पडलेले जे काही प्रश्न आहेत ते बाबासाहेबांच्या आणि बुद्धाच्या माध्यमातूनच ते सुटू शकतात. ही भूमिका आपली ही जी काही दलित चळवळ आहे ती घेत असते आणि त्या माध्यमातून इथल्या जागतिक सामाजिक अन्याय अत्याचाराचं विश्लेषण करून शांतीचा विचार मांडते, सगळ्यांना पुढे नेण्याचा विचार करते, सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे, भवतु सब मंगलम ही जी काही भूमिका आहे, सगळ्यांचं कल्याण, बहुजन हिताय, बहुजन सुखाय ह्या भूमिका आहेत. त्यामुळे ही चळवळ ही व्यापक चळवळ आहे, व्यापक विचाराची चळवळ आहे. संख्या कमी असते परंतु विचार हे फार मोठे आहे. जॅक लहानसा असतो, ट्रक मोठा असतो, पण त्या ट्रकला उचलण्याचं त्या जॅकमध्ये ताकद असते. त्या पद्धतीचं ही चळवळ म्हणजे या भारतीय समाजामध्ये असलेल्या प्रश्नाला उचलून फेकून देण्याची ताकद असलेली चळवळ आहे. पुढच्या कालखंडामध्ये या देशाला जर पुढे न्यायचं असेल तर या चळवळीवर विश्वास ठेवावा लागेल आणि त्या विचारावर विश्वास ठेवून पुढे जर गेलो तरच आपलं या भारतीय समाजाचं कल्याण आहे. नाहीतरी या ठिकाणी आपापल्या पद्धतीने विभागणी झालेली दिसेल आणि समाजामध्ये आपल्या हयातीत कधीही समता दिसणार नाही. आपल्या हयातीत समता दिसण्यासाठी ह्या चळवळी आहेत आणि पुढच्या पिढीला पण अधिक चांगल्या पद्धतीने पुढे नेण्यासाठी ह्या चळवळी आहेत. या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. निकाळजे सरांनी मला फार चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी
आल्यानंतर फार चांगल्या पद्धतीने मला ज्या पद्धतीने पाहुणचार केला तो फार महत्त्वाचा वाटला. तुम्ही सर्वजण आहात आणि आमच्याही सोसायटीमध्ये अशाच पद्धतीने पुढच्या कालखंडामध्ये जयंती साजरी व्हावी अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद सर्वांचे, धन्यवाद, आभार. सर